नमस्कार मित्रांनो, काल गुरुवार तारीख 30 ऑक्टोबर या दिवशी पवईमध्ये एक खूप नाट्यमय प्रसंग घडून आला. म्हणजे अगदी फिल्म स्टाईलची एक किडनॅपिंग झाली, ज्याच्यामध्ये पोलिसांनी ॲक्शन घेऊन किडनॅपरला गोळ्या मारल्या आणि सर्वांची सुटका केली. प्रसंग असा घडला, पवईमध्ये एक आरे म्हणून एक स्टुडिओ आहे. याच्यामध्ये ऑडिशनसाठी लहान मुलांना म्हणजे अल्पवयीन मुलांना बोलवण्यात आलं होतं. साधारणतः 17 मुलं होती. ते 17 मुलं आणि इतर आणखी 3 जण असे मिळून 20 लोकांना या किडनॅपरने ओलीस ठेवलं. ओलीस ठेवून त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी यांना ओलीस ठेवतोय, पण माझा मी काय अतिरेकी नाहीये, माझा उद्देश काही पैसे वगैरे मागणे असं नाहीये, फक्त मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत, ते उत्तरं मला मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीने हा घटनाक्रम चालू होता. नंतर पोलिसांच्या लक्षात आलं की वाटाघाटी करून फोनवरती बोलून हा प्रश्न काय सुटणार नाहीये. त्यांनी ॲक्शन घेतली आणि पोलिसांना सोडवून घेतलं. पण या प्रसंगामध्ये किडनॅपरला गोळ्या माराव्या लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा कोण काय याचा बराच सोशल मीडियावरती गाजावाजा झाला. तर हा इसम रोहित आर्या नावाचा, मुख्यमंत्री तर्फे जे एक योजना राबवली जाते, माझी शाळा सुंदर शाळा असा एक उपक्रम आहे. त्या उपक्रमाअंतर्गत PCC स्वच्छता मॉनिटर अभियान चालवले जाते. त्या प्रकल्पाचा हा प्रमुख होता. आणि बरेचशा शासनाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवलेले होते, जे त्याला परत मिळाले नाही असं त्याचं म्हणणं होतं. या पैसे मिळण्यासाठी जवळपास त्याची रक्कम 2 कोटी आहे असं सांगितलं जातं. हे पैसे परत मिळण्यासाठी त्याने वेळोवेळी प्रयत्न केले, उपोषणाला बसला, पण त्याला ते पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला असं म्हटलं जातं. या इसमाचं बॅकग्राऊंड जर पाहायला गेलं तर हा कॉन्ट्रॅक्टर होता, सर्वसाधारण माणूस. त्याने एवढं टोकाची भूमिका घेण्याची काय गरज होती याचा तपास करणं चालू आहे. या व्यक्तीवरती प्रॉब्लेम्स होती, पण या पद्धतीने त्यांनी जो मार्ग स्वीकारला तो मार्ग नक्कीच चुकीचा होता. आता पोलीस पुढील तपास यंत्रणा करत आहेत की नेमकं हे असं करण्यापाठीमागं त्याचं नेमकं कारण काय होतं.